तर मित्रांनो, तुम्ही पण बघत असाल की छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठी घटना घडलेली आहे आणि ही गोष्ट अत्यंत काळीज फाडून टाकणारी गोष्ट घडली हो मित्रांनो. तर मला पण कुठेतरी असं वाटतं की ह्याच्यात चूक त्या मुलाचीच नाही आहे, त्यांच्या आईवडिलांची पण कुठेतरी चूक आहे, ज्या प्रकारे त्यांनी त्या मुलाला वळण दिले हे असं मला पर्सनली वाटतं. तर फक्त त्या मुलाची चूक नाही, तो मुलगा किती मोठा आहे, एवढा मोठा आहे की तो समजूतदार आहे. कुठं ना कुठं गोष्टीत त्याने समजूतदारपणा दाखवायला हवा, पण इथं त्यांच्या आईवडिलांची जी पालनपोषण आहे तिथं त्यांची चूक झालेली असणार आहे. कारण मुलगा एवढा मोठा आहे की आत्ताची मुलं 14-15च्या वयात स्वतःच्या हिमतीवर काम करणं चालू करतात. जी गरीब घराण्याची लोकं असतात, मिडल क्लास असतात, ती कामाला लागतात आणि हे जबाबदारी सांगत असतं की घरची जबाबदारी काय आहे, आईवडिलांची शिकवण काय आहे. आणि इथं मला असं वाटतं की त्यांच्या आईवडिलांची चूक आहे. तो मुलगा एवढा मोठा आहे, त्याच्यात एवढी पण बुद्धी नाही, एवढं पण हे नाही, म्हणजे कुठेतरी त्यांच्या आईवडिलांची चूक आहे. आणि जरी त्यांना असं माहिती असेल की आपला मुलगा असा आहे तसा आहे, तर त्यांनी तसल्या घटनास्थळी घेऊनच का जावं बाबा. हां, त्याची आई बघा त्या मुलासमोर हात जोडते, मंगळसूत्र काढून फेकते. तुम्ही हे व्हिडिओ बघितलं असणार. म्हणजे ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांना वाटून किती काळीज एकदम हे करून टाकणारी गोष्ट दिसते मित्रांनो. तर कुठं ना कुठं त्यांच्या आईवडिलांची पण चूक आहे आणि त्या मुलाने एवढा मोठा मूर्खपणा का करावा. फक्त एक iPhone 15 प्रोसाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, परत त्याने त्याच्या आईवडिलांचाही जीव धोक्यात घातला. कुठेतरी मला असं वाटतं मुलाची चूक आहे, पण त्याचबरोबर सगळ्यात मोठी चूक जी आहे ती त्यांच्या आईवडिलांची आहे. पालनपोषण तुम्ही ज्या प्रकारे मुलांना सांभाळता, लहानपणापासून ज्या सवय लावता ना, ह्या खूप मोठ्या. आणि मी सगळ्या पॅरेंट्सला एकच गोष्ट सांगेन याच्यातून, की आपल्या मुला-मुलींवरती लक्ष ठेवा. लक्ष म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्या मित्रांसारखे वागा. जेणेकरून ते तुम्हाला त्यांच्यातल्या सगळ्या गोष्टी सांगतील. त्यांच्याबरोबर काय होते बॅकग्राऊंडला तुम्ही जेव्हा नसता, ते बाहेर जाऊन काय करतात, एवढं फ्रेंडशिप ठेवा की त्यांना मित्राची गरज नाही पडली पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमचं एक कर्तव्य ठेवा. ॲज अ पॅरेंट्स तुम्ही तुमचे एक रेस्ट्रिकेशन्स पण ठेवा. पण त्याचबरोबर तुम्हाला त्यांच्याबरोबर एक मित्रता पण निभावावं लागणार. जेणेकरून ते तुम्हाला सगळं सांगतील मनातलं. तर असं नका एक स्ट्रिक्ट पॅरेंट राहू. एक स्ट्रिक्ट पॅरेंट बनायचं नाही. एक मित्र राहा त्यांच्याबरोबर. कारण मुलं त्या वयात नाही ऐकत. तुम्हाला त्यांच्याबरोबर त्यांच्या मित्रांसारखं वागावं लागेल. त्यांच्या मित्रांसारखं म्हणजे तुम्हाला त्यांना समजून घ्यावं लागेल. त्याच्याबरोबर काय चाललं आहे, काय नाही, त्यांना ॲडवाईस द्या. म्हणजे एक पॅरेंट्स आणि एक मित्र ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. एक पॅरेंट्स बनणं आणि एक मित्र बनणं. कधी पण लक्षात ठेवा. मी सगळ्या पॅरेंट्सना सांगतो, कधी पण लक्षात ठेवा, मुलगा किंवा मुलगी सगळ्यात जास्त मनातलं जे आहे ते त्यांच्या मित्रांना सांगतात, ना की आईवडिलांना. तर ही गोष्ट खूप मोठी आहे. ह्याच्यातनं काय ना काय आपल्याला शिकायला भेटन. जेणेकरून मी हा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतोय, हा एक सोशल मीडियावर टाकतोय. तर बस आजच्या व्हिडिओत एवढंच. स्वतःची काळजी घ्या आणि येस ऑफकोर्स एन्व्हायरमेंटची काळजी.